पोज लाईक अ जारा मॉडेल म्हणत आणि आवरत मी निघाले आहे पिंपरेला, तेही एकटेच शॉपिंग करायला. 3 वाजता उन्हाचं मला काय सुचलं काय माहिती. मी निघाले आणि बसमध्ये बसले सजून धजून, बहिणीचा शर्ट बहिणीची ज्वेलरी घालून. पिंपरीत पाऊल ठेवताच उभं राहायला ही जागा नाही बघून पायाखालची जमीन सरकली. पण या गर्दीतून मी वाट काढत काढत निघाले. 10 दुकानं फिरायची म्हणलं आणि फिरलेच. पण ही 10 दुकानं बघितल्याच्या नंतर मला हे आठवलं की मी आपला व्हिडिओ बनवायचा राहिला. मग 10व्या दुकानात हा व्हिडिओ काढला. माईचा फोन आला की साड्या घेऊन ये म्हणून एका दुकानात शिरले. साड्या बघितल्या तर चक्क चक्क मला आवडल्या. इतक्या सुंदर आणि रिझनेबल, तेही एकाच ठिकाणी. वाह, मी तर खुशच झाली. मग शेजारच्या ताईला म्हणलं व्हिडिओ काढणार का. मग ती म्हणली दे ताई, मी पण अशी आईला वैतागलीच आहे. मग ती व्हिडिओ काढत बसली माझे. भैया म्हणला दीदी तुमको ये साडी बहुत अच्छा दिखेगा. मग मी लगेच अंगाला लावून बघितली आणि त्याला म्हणलं पॅक कर दो, पॅक कर दो, जल्दी पॅक कर दो. भैयानी प्राईस सांगितल्यानंतर माझा चेहरा काय असा झाला होता. मग दुसऱ्या थोड्या कमी प्राईसच्या बघितल्या, खरं त्या मला काही रुचल्या नाहीत. मग टेन्शनमधली मी की शेजारच्या काकू मावशी शॉपिंग करून निघूनही गेल्या आणि अजून मी साड्याच बघतीये. मग खूप कॉम्प्लेक्स आला आणि फायनली 1-2 साड्या पसंत केल्या आणि अंगाला लावून बघितल्या. खरं काही फील वाटत नव्हता. मग ठरवलं आता कुठली ना कुठली घ्यायचीच आहे, घेऊनच टाकू. मग बजेटमधल्या 2 साड्या खूप आवडल्या, पण एक जरा ओव्हर बजेट होती. चेहरा पहिले खुलला, पण नंतर प्राईज ऐकून माझा चेहराच पडला. एवढा घाम फुटला की आता कळेना. 2-3 तास घालवलेत, आता साडी घ्यायची का नाही घ्यायची. मग फायनली घेतलीच. 8 वाजले गाईज, खूप उशीर झाला. आता टेन्शन येते बस मिळेल की नाही. तेवढ्यात बस आली. फायनली एक मोठा श्वास घेतला. घरी जाऊन आता आई चपलेने मारेल का झाडूनी ते काही माहीत नाही. पोहोचलेच हा विचार करता करता मी माझ्या स्टॉपला. आता घरी जाऊन आईचा मार देखील खायचा आहे. तर मला बेस्ट ऑफ लक बोला. पुन्हा एकदा भेटूया एक असाच व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत